नमस्कार, मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण 5 प्रकारच्या मऊ लुसलुशीत हेल्दी अशा इडल्या बघणार आहोत। यासाठी आपण इथे अर्धा कप सुरुवातीला उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धा चमचा मेथी दाणा भिजवलेला घेतला आहे, 1 कप इडली रवा भिजवलेला घेतला आहे। तुम्ही इडली तांदूळ देखील वापरू शकता, भिजवून घेऊ शकता आणि हे सर्व दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे। डाळ आधी वाटायची आहे, डाळ थोडीशी बारीक वाटायची आहे, नंतर त्यामध्ये भिजवलेला रवा घालायचा आहे। 1 कप नाचणीचं पीठ घालावं, रात्रभर हे पीठ आंबवावं, 8 तासानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, इडली पात्र आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर त्यामध्ये घालावं। 10 मिनिटासाठी ही इडली वाफवावी आणि ही सर्व करावी नारळाची चटणी किंवा सांबर बरोबर। तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राइब करा मराठी कटा किचन। पुढची इडली आहे आपली पालकाची इडली। प्रथम एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी उकळावं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालावं, 1 बंच पालकाचा घालावा आणि लगेच काढून घ्यावा। तो बर्फाच्या गार पाण्यामध्ये घालावा। याला ब्लांचिंगची प्रोसेस म्हणतात। याने पालकाचा रंग हिरवागार राहण्यासाठी मदत होते। पालकाची पाने काढून ती पिळून घ्यावी आणि अर्धा इंच त्यामध्ये अद्रक घालावं, 2 हिरव्या मिरच्या घालाव्यात आणि याची पेस्ट तयार करून घ्यावी। 3/4 कप इतकं यामध्ये दही घालावं। 1 कप यामध्ये इडली रवा घालावा व 10 मिनिट हा रवा भिजवावा। नंतर पीठ कोरडं वाटल्यास त्यामध्ये थोडंसं पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। कढल्यामध्ये चमचाभर तूप घ्यावं आणि यामध्ये थोडेसे जिरे घालावे, अर्धा चमचा उडदाची डाळ घालावी आणि हा तडका या इडली बॅटरमध्ये घालावा। 1/4 टीस्पून यामध्ये सोडा घालावा आणि लगेचच हे बॅटर इडली पात्रामध्ये घालावं। पाणी आधीच उकळायला ठेवलेलं होतं। पाणी उकळल्यानंतर 10 मिनिटासाठी या इडल्या वाफवा आणि गार झाल्यानंतर हे इडली आपल्याला डिमोल्ड करायचं आहे आणि चटणीसोबत सर्व करायचं आहे। पुढची रेसिपी आहे साऊथ इंडियन जशी करतात तशी मऊ सॉफ्ट इडली। यासाठी सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण वापरणार आहोत। 1 कप आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि 1 कप उडदाची डाळ घ्यायची आहे, 2 कप इडली राईस घ्यायचा आहे, अर्धा टीस्पून आपल्याला मेथी दाणा घ्यायचा आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। कमीत कमी 4 ते 5 तासासाठी याला भिजवायचं आहे। उडदाची डाळ सुरुवातीला आपल्याला भिजल्यानंतर बारीक वाटून घ्यायची आहे। तांदूळ थोडासा दरदरीत वाटायचा आहे आणि हे सर्व बॅटर एकत्र करून आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। इडली पात्र आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे। 10 मिनिटासाठी ही इडली वाफवायची आहे आणि मऊ लुसलुशीत अशी साऊथ इंडियन इडली तयार। या पुढची इडली आहे डायबिटीस फ्रेंडली ज्वारीची इडली। खूप मऊ लुसलुशीत होते, याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे डायबिटीस पेशंटला अगदी चांगली आहे। यासाठी 3 कप आपण ज्वारी घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून आपण याला ओव्हरनाईट भिजवलेलं आहे। 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा स्वच्छ धुवून आपण याला भिजवून घेतलेलं आहे। पोहे हे लाल पोहे आहेत, हे मात्र 1 तास आपण भिजवलेले आहेत। याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि भिजवायचं आहे। 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे आणि हे सर्व इन्ग्रेडियंट आपल्याला ग्राइंडरमध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचे आहेत। पीठ आपल्याला ओव्हरनाईट फर्मेंट करून घ्यायचं आहे। फर्मेंटेशन झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। इडली पात्र नेहमीप्रमाणे ग्रीस करायचं आहे आणि ग्रीस करून 10 मिनिटासाठी या इडल्या आपल्याला वाफून घ्यायच्या आहेत आणि नारळाच्या चटणीबरोबर सर्व करायचं आहे। पुढची रेसिपी आहे वेट लॉससाठी, ती आहे ओट्स इडली। यासाठी आपण 1 कप ओट्स घ्यायचे आहे, ते त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातली आर्द्रता निघून जाते। प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे। अर्धा कप यामध्ये इडली रवा घ्यावा, तो देखील थोडासा भाजून घ्यावा आणि असा वास येईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये काढून घ्यावं। 1/4 कप इतकं किसलेलं गाजर घालावा, 2 टेबलस्पून इतकं फ्रोझन वाटाणा घालावा। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत्या कोणत्याही भाज्या आपण यामध्ये घालू शकतो। अर्धा कप यामध्ये दही घालावं। ओट्स देखील थोडेसे दरदरीत दळून घ्यावे आणि हे याच्यामध्ये घालायचे आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालावं, थोडेसे पाणी घालावं, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यावी। 1/4 टीस्पून इतकी हळद घालावी, अर्धा इंच अद्रक बारीक किसलेला असावा व आवडीनुसार हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालाव्या। इडली पात्र ग्रीस करून घ्यावे आणि यामध्ये बॅटर घालावे।
बॅटर घालण्याच्या आधी पात्रामध्ये खालच्या बाजूला आपण काजू ठेवलेले आहेत आणि वरून बॅटर घातलेला आहे। अर्धा टीस्पून इतका बेकिंग सोडा यामध्ये घालावा, तो मिक्स करावा, बॅटर इडली पात्रामध्ये घालावे आणि वाफ येण्यासाठी 10 मिनिट ठेवावे। वाफ येण्यासाठी आपण आधीच ठेवलेला आहे। 10 मिनिटात ही इडली छान वाफून निघते आणि ही ओट्सची हेल्दी इडली तयार।